रोक न्यूज पाहता नव्या रूपात दिल वही सोच नहीं. संपादक मकरंद साठे. आता सध्या भाजप आणि राष्ट्रवादी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी रणधुमाळी सुरू आहे, तर आपण काय सांगाल? आता बघा असं आहे, मिरज मध्ये काय कमी जास्त होईल, उमऱ्यात कमी जास्त होईल. तिथला उमेदवार आहे कचरेवाड्यात त्यांचा मोर जाईल. तर आता एकंदर काटा कुस्ती आहे, कुस्तीत काय फरक होणार नाही. काटा कुस्ती म्हणजे कुठल्या पक्षापासून काटा कसं आहे? पक्ष तंतोतंत बळ आहे. भाजप राष्ट्रवादी सांगता येत नाही. 500 मतात कुस्ती होईल, त्याच्यापेक्षा जास्त नाही, जास्त कमी होणार कोणाच्या वेळी सांगता येणार नाही. नमस्कार, रोखोक न्यूज आणि धाडस टाइम्स 24 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आलेलो आहोत मेडज या उमरे या गावात. तर जाणून घेऊया मतदारांची काय प्रतिक्रिया आहे ती. मामा, आपल्या गणात कोण उभा आहे ते माहित आहे तुम्हाला? हो, पंचायत समितीला विष्णू नानवर यांची मालकीन आहे. कुठल्या पक्षात? जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीत युवराज तात्याचे. कोणत्या पक्षात उभा राहायचं? घड्याळ राष्ट्रवादी बाजून उभा आहेत. बर, कसं वातावरण? एक नंबर आहे घड्याळ चिन्हाला. भाजपने विकास केलाय की काय माहित नाही, भाजपचा आमच्या डोक्यातच नाही. काय विकास केला, त्याचा विकास केला असला तर त्याचं माहित आहे, त्या पक्षाचा त्याला. होय. आमच्या उत्तम जानकर याने भरपूर हे केलेला आहे विकास. आणि आरोग्यदूत राम सातपते म्हणून उपमध्ये आहे की त्यांना? राम सातपतेला आरोग्यदूत म्हणून हा उपमा आहे की? ते काय उपमा आम्ही काय असलं गेलत नाही. त्याच्या उपमा किती असे येतेल्या बोगस येतेल्या ही असलं आम्ही त्यांना खातबी नाही. मग खरं कामाचा माणूस कोण आहे? उत्तम जानकर खरा कामाचा माणूस आहे. युवराज तात्याचं जे विष्णू नानवर हे काम करणारी माणसं आहे. ती परडा कुणाचं डाय वाटतं तुम्हाला आता? घड्याळाचं पारडा जड आहे उत्तम जानकर यांचं. एकंदरीत या भागात त्या भागात वातावरण चांगलं आहे. कोणाला चांगला आहे? घड्याळाला राष्ट्रवादी अजित पवार गटाला. आणि भाजपनं काम केलं का नाही बघा? भाजपनं काय काम केलं? आडवाडवी तर चालू आहे की. रस्ते अडवणं, कुणाची भांडणं लावणं, डीपी देऊन फोटो काढणं. आणि माझं लय मतदार आहे, पोलीस स्टेशनला शासन असल्यामुळे थोडं शासनाचा गैरवापर करणं हेच काम आहे. तो काय थाईकचं आहेत काय स्थानिकच्याला न बाहेरच्याला फरक पडतो. त्यांच्याकडे आहेत लोक अशीच तुकार चांगली प्रामाणिक लोक तेवढे कमी आहेत त्यांच्याकडे. जवळच काय जवळच लांबचं काय इथं काही राजकारणात जवळचा लांबचा नसतो. त्याचा काही विषय येत नाही. जो कामाचा माणूस आहे त्याला तुम्ही सहकार्य करा. माणूस असला तरी सहकारी कामाचा तर शासन कामच होईल ना तिला. आता ह्या कॅनलला एक रस्ता चालू आहे 80-85 कोटीचा, आणि इथलं येई ना. आता कॅनलला कोणी जायचंय? बरोबर आहे. तुम्ही आला असेल आता मिरजवरून आला का तुम्ही? कसा आहे रस्ता? गेल्या वर्षी टेंडर झालंय, त्याचं काम चालू होत नाही. आणि आता 80 कोटीचे हे कॉन्क्रीट चालू आहे. आता कोणी जायचं कॅनल? नुसतं जाहिरातबाजी नाही तर पाठीमागचं तुम्हाला पण चॅनल वाल्याला माहितच आहे. माळशिरस तालुक्यात त्यांनी कोटीला महत्वच नाही. 20 कोटी अहिल्या देवीला, फुलीच्या ह्याला 5 कोटी नुसते जाहिरातीच केले की. 50 कोटीचा आराखडा केला माळशिरस मध्ये, 50 लाख बी दिलं नाही. बोलायला पुढे आहे हो सरकार. भाजप सरकार बोलण्याला चांगलं आहे. गणात कुणाची हवा आहे मग? मिळत गरज आहे युवराज तात्याची विष्णू नानवर आले तर जमायचे, काय अडचण नाही त्यांना. ते कसं आहे यंदा, कसं वातावरण आहे भागात? त्या भागात घड्याळाचं वातावरण चांगलं आहे. आता रामभावांचा विकास लय भरपूर केला ना, घड्याळाचं कसं वातावरण? केला त्यांचे कार्यकर्ते म्हणते ते केला ते दिसाय पाहिजे केलेला. आता मिळत सभा झाली त्यावेळेस तर कोट्यवधीचा निधी आणला म्हणून सांगितलं. ते नुसतं निधीच म्हणते, पण निधी कुठं आहे? त्याचा हेच नाही, वापर केला नाही. मग आता हवा कोणाची आहे? हवा घड्याळी. कोण आहे उमेदवार? विष्णुपंत नारनवर जिल्हा परिषद, युवराज त्याचे जेडपी एक पंचायत समिती. हवा चांगल्या प्रकारची आहे. विष्णुपंत नारनवर आणि युवराज तात्या जंजे धडाडीचं कार्यकर्ता आहे. होय. काम काय आहे की? कामं चांगली करते, लोकांच्या अडी अडचणी पूर्णपणे समजून घेऊन त्यांचे काम
तिथपर्यंत पोहोचू शकते. म्हणजे सर्वसामान्यांच्या अडचणी जाणण्यासाठी अग्रेसर आहेत ते. अग्रेसर आहेत. होय. आणि रामभाऊ सातपुतेने काम केलं नाही भागात का नाही? नाही ह्या भागात नाही काही केलं. मग आता सध्या तर कोट्यवधीचा निधी आणला खर्च झाला असं म्हणते काय? ते नुसतं तोंडात आहे. होय. हम्म. मग निधी अद्याप नाही. नाही. तुम्हाला रस्ते दिसते की कसं झाले. पण कसं आहे या भागात? आता प्रॉपरचा उमेदवार आहे आमच्यातला, त्यामुळे थोडं वाढ राहील पण नाही निवडणूक होईल. रामभाऊने काय काम केलं त्याच्यावर काय परिणाम होईल? रामभाऊ हे कामाचाच माणूस आहे. होय. रामभाऊने भरपूर काम केलेलं असं नाही आणि आता जी चालू आहे राष्ट्रवादी काम आहे ते पण या प्रमाणात एवढं उघड आहे. आता रस्त्याचे काम असलेले सगळे काम कुठल्या कामाला काय तर थोडा अडथळा आणायला काय तर कोणाला अडथळा? आता प्रॉपर्टीज असते विरोधक असते ते थोडे काम म्हणजे भाजपच्या विरोधातली का राष्ट्रवादीच्या? भारतात भाजप रस्ता आणला रामभाऊन मग त्यांच्या विरोधात लगेच काय तर कारण काढायचे गुतवायचे अडकवायचे थोडं थांबवायचे चालूच रस्ते विरोधकाचं काम असतं. काय प्रॉपर माणूस थोडक्यात जे करून आणतोय ते तर थांबवू शकत नाही. बरोबर आहे. असा विषय.